मराठवाड्याच्या निजामाच्या लढ्यामध्ये देखील बापूंनी उडी घेतली होती. तसेच त्या लढ्यात नेतृत्व देखील केलं होतं. त्याची सत्ता या दिवशी सुरू करण्याआधी बापूंनी त्या भागाचा एक दौरा जनता जीव मुठी घेऊन जगत होती. एकीकडे देश स्वतंत्र होत होता तर दुसरीकडे काँग्रेसमधील शेतकरी संघ बापूंना सहारा देतात. शिग्राव, शेवाळ, पिंपरी, उमरखेड, बार्शी इथे सैनिक शिबिर सुरू झाली. अवघ्या 6 महिन्यात सशस्त्र लढ्याने बऱ्यापैकी मोडली. साताऱ्याच्या लढवय्या लोकांच्या हाताखाली 150-200 जणांचे गट उठले. यावेळी अनुभव पाठीशी असल्याने या लढ्याचं अगदी उत्तम नियोजन बापूंनी केलं. 1948च्या फेब्रुवारीमध्ये बार्शी जवळच्या इर्ले गावात आजूबाजूच्या 40 गावातले लोक जमा झाले आणि बापूंच्या अध्यक्षतेखाली ज्ञानेश्वर पाटील इर्लेकर यांनी प्रतिसत्तेची मुहूर्तमेढ जाहीर केली. बघता बघता औरंगाबाद, बीड, परभणी हे जिल्हे पेटू लागले. एका वर्षाच्या धावपळीने रझाकारांना घेऊन पडणारा मराठवाडा सामान्य शेतकरी, कष्टकरी हत्यार मिळवून खेड्यापाड्यावर संघटितपणे फिरू लागले. श्रमिकांचा हा लढा यशस्वी होतोय असं दिसत असतानाच एके दिवशी भारतीय सशस्त्र दल निजामी नगरी पोचली. संस्थान भारतात विलीन करून घेण्यासाठी भारत सरकारची ऍक्शन सुरू होती. खरे तर याचं श्रेय होतं प्रतिसरकार. मात्र याचं श्रेय एकाला मिळालं तर स्वतंत्र भारतात देखील अजूनही मोठा होता आहे अशी भावना जनमानसात बसली. या भीतीने सरकारने हस्तक्षेप केला. अर्थात बापूंना याचा खेळ तिथल्या जनतेला, तळागाळातल्या लोकांना स्वातंत्र्य मिळालं. ते ताठ मानवी जगू लागले. त्याच्या अधिकारांसाठी आवाज उठवू लागले. एवढंच नाही, शेतकरी कामगार पक्ष शेकापाच्या प्रचारासाठी बापूंनी महाराष्ट्र सभा मेळावे घेतले होते. त्यानंतर ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बापूंनी आपला आजीवन आयुष्य वाहिलं त्याच देशात स्वातंत्र्यानंतर बापूंना या देशाचं गुन्हेगार ठरवण्यात आलं. बापूंनी केलेले मराठवाडा लढ्याचं नेतृत्व, शस्त्रास्त्र बाळगणे असा बापूंच्यावरती त्या काळच्या मोरारजी देसाई खेर सरकारनं कटाचा खटला दाखल केला. बापूंना अटक करून बापूंची रवानगी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये करण्यात आली. येरवडा जेलमध्ये असताना बापूंचा संपर्क समाजवादी नेते असलेल्या कैद्यांशी आला. जेलमध्ये असताना देखील बापूंनी समाजवादाचा, मार्क्सवादाचा अभ्यास केला. दरम्यान बापूंच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या बापूंच्या बंधूंचे निधन झाले. त्यावेळेस बापूंची पिवळावरती काही दिवसाकरता सुटका झाली. नाशिकच्या जेलमध्ये असताना बापूंना शाहीराव शेख आणि कॉम्रेड टेसी डांगे यांचा सहवास लाभला. कॉम्रेड टेसी डांगे यांनी सरकारच्या दडपशाही विरुद्ध दिलेल्या भाषणातून पेटमुटलेल्या कैद्यांनी भर मैदानामध्येच आंदोलन केलं. त्यांना बराकीमध्ये जाण्याचा इशारा देऊनही कोणी न गेल्याने त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यावेळेस काही कैदी जखमी झाले. साधारणतः 2 वर्षानंतर म्हणजेच नोव्हेंबर 1950 रोजी बापूंची जेलमधून सुटका झाली. 2 वर्ष जेलमध्ये होते स्वातंत्र्यानंतर.